मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकार अंतरवाली सराटी येथे पोहोचलं आणि सरकार सोबत दोन निवृत्त न्यायाधीश देखील अंतरवलीमध्ये पोहोचले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना आरक्षणाबाबतची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगितली आणि त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. त्यासोबतच 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी आहे ती पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मात्र सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आता विरोध वाढू लागलेला आहे. ज्या पद्धतीनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, ओबीसी मध्ये त्यांचा समावेश होईल आणि त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होईल, ओबीसी समाजावर अन्याय होईल अशी भूमिका आता सरकारमधीलच मंत्री म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे. आज त्यांच्या निवासस्थानी ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक देखील झालेली आहे आणि मराठा आरक्षण आणि कुणबी समाजाचा त्याला असलेला विरोध या संबंधित आजची आपली ही विशेष चर्चा आहे आणि आपल्या या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत आपलं महानगर नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले सर. सर नमस्कार, तुमचं आपलं महानगरच्या चर्चेमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मनोज जरांगे हे पहिल्या वेळेस उपोषणाला बसले, त्यानंतर त्यांची उपोषणाचा दुसरा अध्याय झाला आणि आता त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे तो 24 डिसेंबरचा आणि ते ज्या पद्धतीनं त्यांच्या अल्टिमेटम नंतर सरकार कामाला लागलेलं आहे, जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर तहसीलमध्ये कुणबी दाखले तपासण्याची किंवा कुणबी जात प्रमाणपत्र किंवा कुणबी म्हणून असलेले उल्लेख या सगळे पुरावे तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी असं म्हटलं वॉर रूम सुरू करण्यात आलेले या दाखले तपासण्यासाठी. मात्र त्याला ओबीसी समाजामधून आता विरोध होतोय आणि तो म्हणजे प्रामुख्यानं सरकारमधीलच मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी याला कडाडून विरोध केलेला आहे. त्यांनी नुकताच बीडचा दौरा केला, त्याच्यानंतर ते आता आज मुंबईमध्ये होते आणि त्यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक देखील झाली आणि त्यांनी त्यांचा कार्यक्रम देखील निश्चित केलेला आहे. आगामी काळामध्ये ते 2 मेळावे घेणार आहेत, त्यावरती आपण चर्चा करूयाच. पण ज्या पद्धतीनं आजपर्यंत विरोध होत नव्हता मराठा आरक्षणाला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आता ओबीसी कडून विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे, ती छगन भुजबळांकडून झालेली आहे. सर कसं पाहता या विरोधाला आणि या सगळ्या आंदोलनाकडे? एकूणच महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाची एकूण संख्या बघता मराठा समाजाच्या विरोधात कोणी भूमिका घेणं किंवा मराठा समाजाने भूमिका मांडल्यानंतर त्याच्या विरोधात काहीतरी बोलणं असं ज्या वेळेला झालेलं आहे त्या वेळेला मोठा राजकीय परिणाम संबंधिताला भोगावा लागलेला आहे. आणि त्याचमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा आरक्षणाची मागणी तीव्रतेने पुढे आलेली दिसते त्यावेळेला कुठलाही समाजाचा राजकीय नेता तीव्रतेने पुढे येताना दिसत नव्हता. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण संदर्भातलं उपोषण सुरू होतं तोपर्यंत सगळेच नेते म्हणजे तो मराठा समाजाचा असो किंवा अन्य कोणी असो सगळेच नेते सोयीची भूमिका घेत होते. म्हणजे अगदी सोयीची म्हणण्यापेक्षा हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोयीची भूमिका हे घेत होते की द्यायलाच हवं, मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं असं आतापर्यंत जे स्पष्टपणे बोललं जात होतं. परंतु त्यानंतर मात्र जसंही उपोषण संपलेलं दिसतंय त्यानंतर एक एक व्यक्ती पुढे येताना दिसतंय. आपण सदावर्तेंचं उदाहरण घ्या किंवा आता छगन भुजबळ पण आहेत की त्यांनी आजवर इतकी स्पष्ट भूमिका मांडली नाही जितकी काल बीड जिल्ह्याची मिटिंग झाली त्यावेळेला जी प्रेस झाली तर त्या मिटिंगमध्ये ही भूमिका मांडलेली दिसते. त्याला एक पार्श्वभूमी आहे. भुजबळ हे सुरुवातीपासूनच एक ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत आणि हे नेतृत्व या नेतृत्वासाठीच त्यांनी या समाजासाठीच त्यांनी शिवसेनेचा त्याग देखील केला होता आणि शरद पवारांचा बोट पकडलेला होता. म्हणजे साधारणतः तो 90-92चा काळ असेल ज्या वेळेला मंडल आयोगाच्या सगळ्या प्रक्रियांना सुरुवात झालेली होती आणि त्या काळामध्ये ओबीसींना 27% आरक्षण द्यावं या मागणीसाठी छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर हे भारत पिंजलेला दिसतोय आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी बैठका घेतल्या होत्या. म्हणजे हा काळ साधारणतः 1992चा असेल. म्हणजे समता परिषदेची स्थापना जी आता महात्मा फुले समता परिषद झालेली आहे तर याची स्थापना मंडल आयोगाच्याच पार्श्वभूमीवर झाली होती आणि ही 1 नोव्हेंबर 1992ला या परिषदेची स्थापना झाली.
ही परिषद हळूहळू करता एका पक्षाचं स्वरूप घेते की काय, अशी एक शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. आणि त्यामुळेच काही राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे किंवा असं मत आहे की छगन भुजबळ यांचं स्वतंत्र संस्थान तयार व्हायला लागलं होतं समता परिषदेच्या माध्यमातून, आणि त्यांना वेळेस कुठंतरी अटकाव घालण्यासाठी मध्यंतरी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, त्यांच्यावर ज्या काही कारवाया करण्यात आलेल्या आहेत, त्या केवळ राजकीय षडयंत्राचा एक भाग होता असंही काही ओबीसी नेते हे सांगत असतात. आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर शरद पवारांची छगन भुजबळांची भूमिका ही आजवर अतिशय शांततेचीच होती, की बोलत काय होते ते आजवर की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. कालही ते तसंच बोललेले आहेत, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, मराठ्यांना आरक्षण हे मिळावं पण ओबीसी मधून मिळू नये. परंतु त्यांची आता त्यांचं म्हणणंच आहे की मराठ्यांना आरक्षणाची मागणी असेल तर त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही देखील लढायला तयार आहोत. मात्र ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करून ओबीसीचं आरक्षण कमी करू नका, ओबीसीवरती अन्याय करू नका, ही त्यांनी भूमिका आता जोरकसपणे घेतलेली आहे. निश्चितच आता आताची त्यांची जी रिसेंट मागणी आहे ती मागणी म्हणजे मराठा आणि कुणबी अशी सरमिसळ करू नका. कुणबी आणि मराठा हे दोन वेगवेगळे घटक आहेत आणि जर तुम्ही सगळ्याच मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र जर द्यायला लागलंय, सरसकटपणे प्रमाणपत्र जर द्यायला लागले, तर ओबीसी समाजाचं जे 27% आरक्षण आहे तर याच्यात मराठा समाजाची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि त्यामुळे जो ओबीसी वर्ग आहे, जो मराठेतर जो वर्ग आहे, त्याच्यावर अन्याय होऊ शकतो अशी एक भूमिका छगन भुजबळांनी ही घेतलेली दिसते. परंतु ही भूमिका आज घेतली आहे असं मी मानत नाही, कारण गेल्या जसंही मराठा आंदोलन आरक्षणाविषयीचं आंदोलन सुरू झालं आहे किंवा आपण अलीकडचं जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालेलं आहे, त्यावेळेला ज्या वेळेला कोणीही बोलायला तयार नव्हतं त्यावेळेला भुजबळांचे स्टेटमेंट येत होते की ओबीसी मधून आरक्षण नको, मराठ्यांना आरक्षण द्यावं परंतु ओबीसी मधून आरक्षण नको, त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं. मुळात त्यावेळेला हे आरक्षण कुठल्या समाजातनं द्यावं, कुठल्या प्रवर्गातनं द्यावं याच्यावर विचार मंथनच होत नव्हतं. त्यावेळेला फक्त आरक्षण, मराठा समाजाला कुठल्या परिस्थितीत आरक्षणाची गरज आहे असा एक सूर होता आणि त्याचीच मागणी पुढे येत होती. परंतु भुजबळांकडून जाणीवपूर्वक हे स्टेटमेंट सातत्याने येत गेले की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण नको, आणि त्यामुळे एक गैरसमज असे निर्माण झाले की भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या विरोधातले आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. भुजबळांची हीच जर भूमिका अगदी सुरुवातीपासून त्यांनी सविस्तरपणे जर मांडली असती की ओबीसी समाजातनं आरक्षण नको, मराठ्यांना आरक्षण हवं आणि आरक्षण का द्यायला हवं याविषयीची जर सविस्तर भूमिका भुजबळांनी मांडली असती तर कदाचित आजची ही वेळ आली नसती. परंतु अशी कुठलीही सोयीस्कर भूमिका न मांडता भुजबळ स्वतःच गैरसमज पसरवत गेले आणि त्याचा परिणाम आपल्याला आता गेल्या काही दिवसांच्या घडामोडींवरून दिसून येतोय. भुजबळांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता गावागावात बैठका होण्याचे सत्र सुरू झालेलं होतं. मराठा समाजाकडून त्यांना मतदान करू नका अशा पद्धतीचंही वातावरण काही ठिकाणी नाशिकमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं दिसत होतं. त्याबद्दल काय सांगा? वेगवेगळ्या बैठकांमध्ये सांगण्यात येत होतं मराठा समाजाचे की भुजबळांना मतदान करू नका आणि त्यामुळे भुजबळांच्या पुढच्या राजकीय भविष्यावर मोठा परिणाम होणं शक्य होतं. आणि जर बघितलं की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व भुजबळ हे करत आहेत तर तिथे जवळपास 50 ते 60% मराठा समाज आहे आणि येवला मतदारसंघाचं मी म्हणतोय. तर त्यामुळे मराठा समाजाची भुजबळांना गरजच नाही असंही नाही, कारण जोपर्यंत मराठा काय सगळ्याच समाजाची सगळ्याच नेत्यांना गरज असते. आज एका समाजावर कुठलीही निवडणूक लढवता येत नाही. जरी मराठा समाजाचे नेते आज म्हणत असतील की आम्हाला इतर कोणाची गरज नाही असं जर कोणाचा समज असेल तर तसा समज हा मराठा मोर्चानंतर हा खोडून निघालेला आहे, कारण मराठा मोर्चानंतर बरेचसे मराठा नेते हे पराभूत झालेले दिसत आहेत. त्यामुळे राजकारणात कुठलेही एक जात पकडून चालत नाही, तर त्यात सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत घेणं गरजेचं असतं. परंतु एक मराठा समाजाचा मोठा वर्ग हा जर भुजबळांपासून तुटला असता तर त्यांना ओबीसी समाजाची किंवा इतर मराठेतर समाजाची बोट बांधणं हे कठीण होऊन गेलेलं असतं. कारण गावकीचं राजकारण जर बघितलं तर एकाच आडनावाची खूप सारी घरं असतात, खूप सारे लोक असतात, मतदार असतात आणि त्यामुळे जर मराठा समाजाचं एक संपूर्ण गावच असेल तर तिथे भुजबळांना मतदानच मिळणार नाही का अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भुजबळ हे सोयीची भूमिका घेत होते. परंतु आता मात्र एक लक्षात येत आहे की मराठा समाजाने अगदी स्पष्टपणे भूमिका मांडलेली दिसते की भुजबळांना मतदान करू नका आणि त्यामुळे मग आता मराठेतर
जी जनता आहे त्यांना एकत्र करण्यासाठी भुजबळांनी अतिशय विचारपूर्वक हे पाऊल उचललेलं दिसतंय. कारण काल ज्या पद्धतीने भुजबळ स्पष्टपणे आपली भूमिका मांडत होते, ही काही एकाएकी किंवा रागामध्ये किंवा त्रागा करून भूमिका मांडलेली आहे असं वाटत नाही. भुजबळांनी त्यासाठी पुरेसा वेळ घेतलेला आहे. नाशिकमध्ये भुजबळांचं जे निवासस्थान आहे भुजबळ फार्म, तिथे 3 दिवसापासून भुजबळ हे मुक्कामी होते. परंतु त्या 3 दिवसामध्ये त्यांनी अनेक विचारवंतांशी, ओबीसी समाजाच्या नेत्यांची भेट घेतलेली दिसते. मीडियासमोर ते गेलेले नव्हते आणि त्यानंतर सगळ्यांच्या विचार विनिमय करूनच त्यांनी एक भूमिका घेतलेली दिसते. आणि त्यामुळे असं आता वाटतंय की भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहे. यात मराठा समाज दुखावला गेला तरी चालेल असा एक इशारा जणू भुजबळांनी यातून दिलेला आहे. परंतु त्यातून भुजबळांचं मोठं नुकसान होऊ शकतं असं मला वाटतंय. नाही, त्यांचं नुकसान होऊ शकतं, ते त्यांचं राजकीय नुकसान असेल. मात्र सामाजिक दृष्ट्या ओबीसी समाजामध्ये मराठ्यांचं जर कुणबी म्हणून सरसकट प्रमाणपत्र दिलं तर ते ओबीसी समाजाचं नुकसान असेल अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्यासाठी आता त्यांनी जसं तुम्ही सांगितलं की ते आक्रमक झालेले आहेत, त्यांनी एक भूमिका घेऊन ते आता पुढे येत आहेत. तर आज जी बैठक झालेली आहे त्यामध्ये 2 मेळावे घेण्याचं ठरलेलं आहे. पहिला मेळावा हा 17 नोव्हेंबरला म्हणजे दिवाळीच्या नंतर ओबीसी समाज हा आक्रमक होताना दिसणार आहे. 17 नोव्हेंबरला जालन्यात येईल, म्हणजे जिथून जरांगे पाटील येतात त्या जालन्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये ते पहिला मेळावा घेणार आहेत आणि दुसरा मेळावा देखील मराठवाड्यामध्येच असणार आहे. 26 नोव्हेंबरला हा दुसरा मेळावा असणार आहे. म्हणजे एकीकडे ते आता त्यांची भूमिका जसं तुम्ही म्हटले हेमंत सर, की ते जोरकसपणे मांडतायत, ओबीसी म्हणून ते आता पुढे यायला तयार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे किंवा त्याला पाठिंबा आहे. परंतु ओबीसी मधून तो नकोय अशी ती भूमिका घेऊन ते पुढे येताना दिसत आहेत. या दोन्ही मेळाव्यांमधून नेमकं काय साध्य करू शकतात भुजबळ? नाही, आपण जर मागे जर बघितलं तर ज्या वेळेला मराठा समाजाचे राज्यभर महामोर्चे जे निघत होते, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जे मोर्चे निघत होते, त्यानंतर ओबीसी समाजाचे मोर्चे हे राज्यभर निघायला लागले. आणि मराठा समाजाच्या मोर्चे इतकी संख्या जरी नसली तरी सगळीचकडे हे मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले होते, भव्य मोर्चे निघालेले होते. आणि भुजबळ ज्या वेळेला जेलमध्ये होते त्यावेळेला देखील त्यावेळेला हे मोर्चे निघालेले होते. म्हणजे ओबीसींना संघटित करण्याचं काम हे त्यावेळेला भुजबळांची जे समर्थक आहेत त्यांच्याकडून हे होत होतं. म्हणजे ही गोष्ट ही पहिल्यांदा होते असं नाही. तर इथे फक्त प्रश्न इतकाच आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येणार आहे याविषयी आजपर्यंत कुठल्याही डिसिजन मेकर नेत्याने वक्तव्य केलं नाही. म्हणजे भुजबळ ही भूमिका सातत्याने का घेतायत हेच थोडंसं संभ्रमित करणार आहे. कारण आतापर्यंत जसं शंभूराजे देसाई म्हटले की जी गोष्ट होणारच नाही त्याविषयी बोलत राहायचं आणि नंतर असं भासवायचं की माझ्या बोलण्यामुळे मराठा समाज हा ओबीसी समाजात आलेला नाही. जर तसं असेल तर राजकीय जे समजा मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस आहे किंवा अन्य कोणी जी शक्ती आहे सत्तेत बसलेली, यांनाही इतर समाजाची मतं नको आहेत का? ओबीसी समाजात जर मराठा समाजाचा समावेश केला तर ओबीसी समाज दुखावला जाऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम हा मतदारांवर होऊ शकतो. याचा विचार हा संबंधित जे नेते आहेत, जे डिसिजन मेकर आहेत त्यांनी केलेला नसेल का? माझं थोडक्यात म्हणणं आहे की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत असं कुणीही म्हटलेलं नसतानाही भुजबळ सातत्याने एकच भूमिका मांडतायत की आम्ही ओबीसी समाजातनं आरक्षण देणार नाही. याचा अर्थ भुजबळांना आता ओबीसीचं संघटन या माध्यमातून पुन्हा एकदा करायचं दिसतंय. आपण जर मध्यंतरचा जो काळ जर बघितला की शरद यादव असतील किंवा मुलायम सिंग यादव असतील तर यांच्या जाण्यानंतर एक राष्ट्रीय नेतृत्वाची कमतरता भासत होती ओबीसी समाजाची आणि त्या नेतृत्वाकडे आता ते नेतृत्व म्हणून छगन भुजबळांकडे बघितलं जात होतं. परंतु शरद पवारांमुळे बऱ्यापैकी भुजबळांनी हा अडथळा होत होता की पुढे जाण्यासाठी. परंतु आता भुजबळांनीच हा अडथळा पार केलेला दिसतोय आणि त्यांनी दुसरी वाट चोखाळलेली दिसते. आणि आता अजितदादांच्या पाठीमागे हे छगन भुजबळ दिसत आहे. अजितदादा त्यांच्या कुठल्याही राजकीय भूमिकेला हे छेद देताना दिसत नाही किंवा त्यांना विरोध करताना दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की पुढचं ओबीसीचं एक संघटन बांधणीसाठी भुजबळांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे आणि या आरक्षणाच्या निमित्ताने आता ते ठिकठिकाणी मेळावे घेऊन एक राज्याचं संघटन हे बळकट करतील असं दिसतंय. आणि त्यांनी आज एक महत्वाचं विधान केलेलं आहे. जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं, जर का समजा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आणि त्यांचा ओबीसी मध्ये समावेश केला गेला तर भुजबळ हे सत्तेतून बाहेर जातील का? त्यावर त्यांचं उत्तर होतं की मी सत्तेतून का बाहेर जाणार?
ओबीसी समाज हा सत्तेत असणाऱ्यांना बाहेर करेल, तर याचा तुम्ही कसा अर्थ घेता? तर निश्चितच हे राजकीय हा इशाराच आहे की ओबीसी समाज हा सत्तेत असणाऱ्यांना बाहेर करेल, म्हणजे जे कोणी डिसिजन घेणार आहे त्यांना ओबीसी समाज बाहेर करेल. आता खरं औत्सुक्याची गोष्ट ही आहे की ज्या वेळेला जरांगे पाटलांचा उपोषण सुरू होतं, त्यावेळेला अतिशय पोटतिडकीने सगळे जे राजकीय नेते मराठा समाजाचे असो किंवा अन्य राजकीय नेते हे भूमिका मांडत होते की मग त्यामध्ये मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, अजितदादा पवार मुख्यतः हे असो किंवा बच्चू कडू असो किंवा राधाकृष्ण विखे पाटील असो, जेही कोणी मराठा समाजाचे आणि मराठेतर नेते जे होते, ते आता भुजबळांच्या भूमिकेनंतर काय भूमिका घेतात हे बघणं आता अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण पक्ष तर एक आहे. छगन भुजबळांकडे मतदान करताना त्यांना केवळ ओबीसीचे नेते म्हणून मतदान झालेलं नाही, तर राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांच्या समर्थकांनी, राष्ट्रवादीच्या समर्थकांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांना आता कुठली तरी स्पष्ट भूमिका ही घ्यावी लागेल. एकतर भुजबळांचं समर्थन करा किंवा भुजबळ जे बोलतायत ते फोडून काढा. राजकीय मतभेद हे असू शकतं, एका पक्षामध्ये असू शकतात, परंतु ती स्पष्टता ही लोकांसमोर यायला हवी. प्रत्यक्षात अजितदादा पवार हे अतिशय म्यूट झालेले दिसत आहेत. त्यांनी तोंडावर बोट ठेवलेलं दिसत आहे. भुजबळांचे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्टेटमेंट येत आहेत, परंतु राष्ट्रवादीचा कुठलाही नेता यावर बोलायला तयार नाहीत. आणि यावर बोलतील कोण? आता शरद पवार किंवा शरद पवारांच्या गटातले बोलतील, परंतु ते अपेक्षितच नाही की यावर आता अजितदादांच्या गटातले जे मराठा समाजाचे नेते आहेत किंवा जे आरक्षणाच्या बाजूने सातत्याने भूमिका मांडत आलेले नेते आहेत, त्यांनीही भुजबळांच्या भूमिकेविषयी वक्तव्य करणं आता गरजेचं झालंय. नाही सर, एकीकडे भुजबळांची भूमिका आहे, तर दुसरीकडे असाही आरोप केला जातोय की भारतीय जनता पक्ष हा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावून देण्याचा प्रयत्न करतोय. याआधी त्यांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र महाराष्ट्रातील मुस्लिमांनी संयमाची भूमिका घेतली आणि त्यामुळे तिथे काही त्यांचं डाळ शिजली नाही. आणि आता मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करून भाजप ही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय, असा देखील एक आरोप होतोय. आणि यामध्ये भुजबळांची भूमिका आहे ती ओबीसीच्या बाजूने. तर भुजबळ हे पूरक ठरतायत भाजप भारतीय जनता पक्षाच्या या खेळीला? जसंही मराठा आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित झाला आणि हा वाद सुरू झालेला दिसतोय, तर त्या वादामुळे सर्वाधिक फटका हा भारतीय जनता पक्षालाच बसणार होता. कारण ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. आता या खोलात आपण जात नाही की हा लाठीचार्ज आधी कोणी केला, नागरिकांनी आधी पोलिसांवर हात उचलला की पोलिसांनी हात उचलला, परंतु त्यामुळे मराठा समाज हा भारतीय जनता पक्षावर हा कमालीचा नाराज झालेला होता. आणि ही नाराजी डायव्हर्ट करण्यासाठी आता अन्य कोणाला तरी हाताशी घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मध्यंतरी सदावर्तेंचे जे काही सातत्याने वक्तव्य जे येत होते, त्यामागे भारतीय जनता पक्षाचाच हात असावा असाही एक सूर काही राजकीय विश्लेषकांकडनं काढला जात होता. आणि त्यानंतर आता अचानकपणे छगन भुजबळही हे बोलायला लागलेले आहेत. त्यामुळे हे स्ट्रॅटेजिकल सगळं दिसतंय की हळूहळू मध्यंतरी नारायण राणेंनी अचानकपणे आपली भूमिका बदलली होती. ऍक्च्युली नारायण राणेंची जी कमिटी होती त्यातच त्यांनी कुणबी आणि मराठा हे एकच आहे असं या कमिटीच्या अहवालात म्हटलं होतं, परंतु आता मात्र ते म्हणायला लागले की सगळ्याच कुणब्यांना, सगळ्याच मराठ्यांना कुणबी करू नका आणि सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, अशा पद्धतीची ही जी वक्तव्य आहेत, ही वक्तव्य ही काही भुजबळ असतील किंवा सदावर्ते असतील किंवा नारायण राणे असतील, तर हे काही त्यांच्या मनाने करतायत असं मला वाटत नाही. तर ही स्ट्रॅटेजीच आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या मागे भारतीय जनता पक्षाचाच हात असण्याची दाट शक्यता आहे. नाही, पण सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आणि मात्र दुसरीकडे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची शिफारस केली जाते, किंवा न्यायाधीश तिथे निवृत्त न्यायाधीश जे गायकवाड आयोगातील न्यायमूर्ती आहेत, माजी न्यायमूर्ती, ते तिथे दोन्ही न्यायमूर्ती तिथे हजर होते आणि त्यांनी जरांगे पाटलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर जेव्हा न्यायाधीशच जरांगे पाटलांसमोर जात असतील, तेव्हा आम्हाला न्याय कसा मिळणार अशी जी भूमिका त्यांनी घेतली होती, त्यावरती सरकारमधीलच मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय की सरकारच्याच वतीनं त्यांना सांगण्यात आलं होतं की नेमकं आयोग काय काम करतंय, कशा पद्धतीनं काम करतंय हे सांगण्यासाठी त्यांना पाठवलेलं होतं. त्यामुळे सरकारमध्ये देखील मतभेद किंवा विसंवाद असल्याचं दिसतंय, मिसकम्युनिकेशन असल्याचं दिसतंय. म्हणजे एकीकडे सरकारचेच मंत्री पाठवतात, सरकारच निवृत्त न्यायाधीशांना कमिटीमध्ये पाठवतोय आणि
सरकारमधल्या दुसऱ्या एका मंत्र्याला माहीत राहत नाही ते? सरकार हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. कारण सर भुजबळ कधी बोलतील ज्या वेळेला सरकारकडनं कुठला तरी ग्रीन सिग्नल येईल. सरकार म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो भारतीय जनता पक्षाकडनं जेव्हा ग्रीन सिग्नल येईल त्याच वेळेला भुजबळ बोलतील अशी सध्याची स्थिती दिसते. कारण जर आज भारतीय जनता पक्षाचं ऐकलं नाही तर हे आपल्याला सहजपणे एखाद्या खड्याप्रमाणे बाजूला करू शकतील. आणि त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी आता भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार कामकाज करण्याचं सगळं ठरवलेलं दिसतंय आणि त्यातूनच आता वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य हे बाहेर येत आहेत. त्यामुळे सरकार मधलं हे मिसकम्युनिकेशन नाही तर हा लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण करायचा की नक्की आरक्षण द्यावं की नाही. कारण आतापर्यंत एकतर्फी हे आरक्षणाचा मुद्दा हा एकतर्फी हा बोलला जात होता. त्याच्यावर विचारमंथन होत होतं, परंतु त्याची दुसरी बाजू मांडण्यासाठी आजवर कोणीही येत नव्हतं. आणि अचानकपणे ही दुसरी बाजू इतक्या ठळकपणे जेव्हा मांडण्यात येते त्यामुळे अशी एक शंका येते की सरकारच या सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. सर धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. तुम्ही अतिशय सविस्तरपणे भुजबळ यांनी नेमकी ही भूमिका का घेतलेली आहे, त्यांचं राष्ट्रीय राजकारणामध्ये जाण्याचं काही नियोजन आहे का, काही प्रयोजन आहे का, हे देखील येत्या काळामध्ये पाहावं लागेल. आणि लवकरच दिवाळी संपल्यानंतर ते 2 मेळावे घेणार आहेत. या 2 मेळाव्यातून छगन भुजबळ आणि ओबीसी समाज नेमकी काय भूमिका घेतो आणि सरकार 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करतं का, या सगळ्या घडामोडींवरती आपलं महानगर माय महानगरची नजर असणारच आहे. त्यासाठी तुम्ही mymahanagar.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि ताज्या घडामोडींसाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा. आणि तुम्ही आमच्या या युट्यूब चॅनलवरती नवे असाल तर माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.